नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज 14 जून जागतिक रक्तदाता दिन. खूप महत्त्वाचा दिवस आहे मंडळी. तसं तर आपल्या संस्कृतीमध्ये दानाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे दानामुळे एक मानसिक आत्मिक आनंद किंवा पुण्य ह्या सगळ्या भावनिक गोष्टी त्याच्याशी जोडलेल्या आहेतच. पण रक्तदान आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते सर्वश्रेष्ठ दान आहे असं म्हटलं जातं. कारण रक्तदान म्हणजे जीवनदान. एक व्यक्ती अनेकांना रक्तदान करून जीवन बहाल करू शकतो, एवढं महत्त्व या दानाला आहे. पण नेमकं आपल्याकडे या दानाबद्दल गैरसमज आहेत. म्हणजे रक्तदान केल्यानंतर अशक्तपणा येतो किंवा रोगप्रतिकार शक्ती आमची कमी होते, हे रक्त भरून येण्यासाठी खूप दिवस लागतात, अशा पद्धतीचे गैरसमज अजूनही तळागाळापर्यंत आपल्याकडे दिसून येतात. आणि त्यामुळे रक्तदानाचं महत्त्व हे फक्त आपण एखाद्याला रक्त दिल्यानंतर त्या रोगीला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीलाच त्याचा फायदा होतो असं नाहीये मंडळी. तर जो रक्तदाता असतो, जो रक्तदान करतो, त्याच्या आरोग्यासाठी देखील रक्तदान करणं अत्यंत उपयुक्त आहे. ही गोष्ट आज सगळीकडे पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच अनुषंगाने आज 14 जून जागतिक रक्तदाता दिन या माध्यमातून आम्ही ही जनजागृती तळागाळापर्यंत करण्याचा प्रयत्न करत आहोत आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा आजचा विषय काय आहे तो बघा. आजचा आमचा विषय आहे रक्तदान जीवनदान. या महत्त्वाच्या विषयावर माहिती देण्यासाठी तेवढ्याच तज्ज्ञ व्यक्तींना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. ते गेस्ट आमचे आहेत डॉक्टर स्वरूपा भागवत, ज्या रक्तसंक्रमण शास्त्र विभाग केईएम रुग्णालय येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत. MD पॅथॉलॉजी आहेत. 10 वर्षापासून या क्षेत्राशी त्यांचा संबंध आहे. दुसरे आमचे गेस्ट आहेत डॉक्टर अरुण थोरात, जे MBBS MD आहेत. राज्य रक्त संक्रमण परिषद सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई येथे सहाय्यक संचालक आहेत. विषय खूप महत्त्वाचा आहे. मला माहिती आहे की रक्तदान करणं हे जे मंडळी रक्तदान करतात त्यांची जी भावना आहे ती भावना खरोखरच वाखाणण्याजोगी असते. पण असलेले गैरसमज किंवा घ्यावयाची काळजी रक्तदान करताना, रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर ह्या गोष्टी आपल्याला माहिती करून घेणं फार आवश्यक आहे मंडळी. आणि आज या कार्यक्रमातून आपण तेच जाणून घेणार आहोत. तेव्हा कार्यक्रमाला सुरुवात करते. पण तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर थेट आमच्याशी संपर्क साधा या फोन नंबरच्या माध्यमातून आणि प्रश्न विचारा. फोन नंबर आमचे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधायचा असेल तर 022 हा STD कोड आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला लवकर सुरुवात करते. तुमच्या मनातल्या प्रश्नांसह आमच्याशी जोडले जा. आपल्या दोघांचंही सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करते. खूप महत्त्वाचा विषय आहे सर. आम्ही सखीच्या मंचावरनं दररोज वेगवेगळे महत्त्वाचे विषय हाताळत असतो. पण जेव्हा रक्तदान आणि जीवनदान ज्याला आपण असं म्हणतो, तेव्हा असा जेव्हा विषय येतो ना, तेव्हा पटकन पहिली गोष्ट डोक्यात आली की या दानाविषयी, रक्तदानाविषयी का अजूनही गैरसमज आहे. तळागाळापर्यंत आपण ही व्यवस्थित त्याच्याविषयीची कल्पना का पोहोचवू शकलो नाहीत. कुठेतरी जनजागृतीसाठी कमी पडलेलो आहोत का. मग जागतिक स्तरावर जेव्हा एखादा दिवस आपण पाळतो आहोत, साजरा करतो आहोत, त्या पाठीमागची भूमिका काय, हे सगळे प्रश्न मनात आले सर. सुरुवात करते त्याच प्रश्नातनं आपल्याकडनं की 14 जून जागतिक स्तरावर रक्तदाता दिन म्हणून आपण जेव्हा पाळतो आहोत त्याची पार्श्वभूमी काय आहे, उद्दिष्ट काय आहे. बरोबर बोललात मॅडम. आपण WHO जागतिक आरोग्य संघटनेने वर्ल्ड हेल्थ डेज डिक्लेअर केलेले आहेत. त्यामध्ये वर्ल्ड हेल्थ डे, परत वर्ल्ड TB डे, वर्ल्ड हेपेटायटिस डे, वर्ल्ड मलेरिया डे, वर्ल्ड नो टोबॅको डे, वर्ल्ड इम्युनायझेशन वीक आणि त्याचमध्ये वर्ल्ड ब्लड डोनार डे हा जागतिक लेवलला साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी 14 जूनला साजरं करण्याचं मुख्य कारण म्हणजे 14 जून 1868 रोजी ऑस्ट्रेलियन ग्रेट सायंटिस्ट कार्ल लँडस्टायनर यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी सन 1900 साली ABO ह्या ब्लड ग्रुप सिस्टीमचा शोध लावला. अच्छा. हा, तिथून खरं म्हणजे त्यांच्या नावावरून, त्यांच्या जन्मदिवशी म्हणून हा आपण दिवस साजरा करतो. त्यांच्या जन्मदिवशी आपण हा दिवस साजरा करतो. त्यांना बिलेटेड 1938 साली त्यांना यासाठी नोबेल प्राइज देण्यात आलं. अरे वा.
सर मी असं ऐकलंय की एक स्लोगन असतं, प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळं स्लोगन याच्यासाठी ठेवतो, कारण कार्यक्रम करायचा आपल्याला जागतिक स्तरावर, आणि एखादा देशही असतो जो यजमान पद भूषवत असतो. तर त्याबद्दल काही आमच्या प्रेक्षकांना माहिती देता येईल का? हा मॅडम, जागतिक आरोग्य संघटना प्रत्येक वर्षी वेगवेगळं स्लोगन आणि घोषवाक्य देत असतं. त्यामध्ये ह्या वर्षीचं स्लोगन म्हणजे क्रायसिस आणि इमर्जन्सी पिरियडमध्ये एखादा माणूस काय करू शकतो. त्यामुळं अल्टिमेटली त्यांचं असं असतं की बाबा व्हॉट कॅन आय डू, म्हणजे मी काय करू शकतो. आणि सलगच सेकंडरी मेसेज असा आहे की गिव्ह ब्लड, गिव्ह नाऊ अँड गिव्ह ऑफन. रक्तदान करा, आत्ताच करा आणि नियमित करा. नियमित रक्तदान करा हे खूप महत्वाचं वाक्य आहे. सतत जर रक्तदान केलं तर रक्तपेढीमध्ये मुबलक इमर्जन्सी पिरियडमध्ये रक्तसाठा येऊ शकतो. इमर्जन्सी किंवा क्रायसिस ही काही सांगून येत नाही. त्यामुळं सपोज टू बी कुठं हल्ला झाला किंवा कुण्या रुग्णाला रक्त लागलं आणि रक्तपेढीत नसेल आणि तिथून पुढे जर समजा ब्लड डोनेट करणे, परत मग त्याच्यावर त्या प्रक्रिया करणे, त्यासाठी वेळ लागतो. अशा वेळी जर उशीर लागला तर रुग्णाचा जीव सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळं जागतिक आरोग्य संघटनेचं हे म्हणणे आहे की तुम्ही सातत्याने आणि नियमितपणे रक्तदान जर केलं तर क्रायसिस आणि इमर्जन्सी पिरियडमध्ये केव्हाही रक्तदाता रक्त आपल्याला अवेलेबल होऊ शकतो. मला वाटतं आयर्लंडनी यावर्षीचं यजमानपद स्वीकारलेलं आहे त्या देशाने, असं मी ऐकवत आहे. पण सर म्हणजे इतकं एक खरं तर मॅम ही खूपच आश्चर्याची गोष्ट आहे, किंवा एक इतकी साधी सोपी गोष्ट आहे की आपल्या शरीरामध्ये सातत्याने रक्त तयार होतंय आणि जुनं रक्त क्षय होतोय त्याचा. त्यामुळे आपण एखाद्याला रक्त देत असताना काही त्याच्यासाठी खूप वेगळं विशेष करायची गरजच नाहीये. एक साधं रक्तदान आणि त्यांनी अनेक जणांचे प्राण वाचवू शकतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. आता मला तुमच्याकडे असं यायचंय मॅम की नेमकं रक्तदान याची संकल्पना थोडी आमच्या प्रेक्षकांना स्पष्ट करून सांगा, आणि इतिहास कधीपासून हा सुरू झाला थोडक्यात आपण त्याचा आढावा घेऊया. धन्यवाद रूपलक्ष्मी. रक्तदान म्हणजेच रक्ताचं दान अर्थातच, म्हणजेच ब्लड डोनेशन. तर हे नाव तर सर्वांनी ऐकलं असेल, ही संज्ञा सर्वांना परिचित आहे. तर जेव्हा एखादी निरोगी व्यक्ती आपल्या शरीरातील जे काही आपलं रक्त आहे, जवळजवळ 5 लिटर रक्त एखाद्या अडल्ट व्यक्तीमध्ये असतं, तर त्या रक्ताचा काही अंश काढून घेण्यास परवानगी देते आणि ते रक्त मग दुसऱ्या व्यक्तीच्या, एखाद्या आजारी व्यक्तीच्या उपचारासाठी वापरलं जातं. तर ही जी प्रक्रिया आहे रक्त काढून घेण्याची निरोगी व्यक्तीच्या शरीरातून, त्यालाच आपण रक्तदान म्हणतो. आणि जेव्हा हे रक्त एखाद्या रुग्णाला दिलं जातं, म्हणजे जो आजारी आहे, ज्याला काही रक्ताची कमतरता आहे किंवा आजार आहेत, त्याला जेव्हा दिलं जातं तेव्हा त्याला आपण ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणतो किंवा रक्त चढवणे असं आपण म्हणतो. तर रक्तदान ही संज्ञा माहिती आहे, परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन स्वेच्छा रक्तदान हे जे आता आपलं उद्दिष्ट आहे, ते म्हणजे आपण मनापासून दिलेलं दान, कुठलीही अपेक्षा न बाळगता दिलेलं दान, म्हणजेच स्वेच्छा रक्तदान. त्या उद्दिष्टाकडे आपल्याला जायचंय. म्हणून वारंवार आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण स्वेच्छा रक्तदानावर वारंवार भर देणार आहोत. रक्तदानाचं महत्व सुरुवातीला जाणून घेऊया, रक्तदानाचा थोडासा इतिहास, आणि मग स्वेच्छा रक्तदान किती महत्वाचं आहे त्याच्याकडेही आपण वळूया, त्याच्यावर भर देऊया. आणि आजचा हा कार्यक्रम आता दुपारची वेळ आहे 1 वाजताची, तर सखी सह्याद्री कार्यक्रम, तर त्याच्यात बऱ्याच आपला महिला वर्ग म्हणजे आपल्या मैत्रिणी हा कार्यक्रम पाहत असतील, तर त्यांचाही याच्यात किती सहभाग आहे. म्हणजे त्यांनी मागे राहू नये. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण म्हणतो की स्त्रियांनी आता मागे राहायचंच नाहीये, तर त्यांचेही काही गैरसमज असतील तेही आपण दूर करूया, की मग स्त्री म्हणून मी एक अबला आहे असं तर आता आपण म्हणू शकत नाही. तर आता आपण ह्या मोहिमेमध्ये किंवा या रक्तदानाच्या चळवळीतही स्त्रियांनी पुढे यावं. तर आता हे रक्तदान कसं सुरू झालं म्हणजे त्याचा इतिहास तर थोडासा मनोरंजक आहे तो. तर जवळजवळ 16व्या शतकामध्ये युरोपामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात अशा आहेत, आपण ऐकवत आहेत आपल्याला. तर बऱ्याच वेळेला म्हणजे एका व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीला दिलं गेलं होतं, तेव्हा त्यातले काही प्रयोग यशस्वी झाले, नाही झाले. आणि अजूनही असं होतं की काही वेळेला की मेंढीचं किंवा प्राण्यांचं रक्तही दिलं गेलेलं होतं काही व्यक्तींना, की ज्यांच्यामध्ये म्हणजे एक वेडसरपणावर उपचार म्हणून दिलं गेलं होतं. अशी तेव्हा एक भ्रामक कल्पना होती की वेडसरपणा दूर होईल रक्त दिल्यानंतर. तर ते असेही काही प्रयोग झाले होते. त्याच्यानंतर मग रक्त, हृदयाचं कार्य, रक्ताभिसरण यांचे शोध लागले आणि मग ह्याचा विकास आणखीन पुढे होत गेला. नंतर काही एक स्त्रीरोग तज्ज्ञ होते, जेम्स बुंडेल नावाचे, इंग्लंडमध्ये. त्यांनी ते स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळे काही त्यांच्या ज्या स्त्रिया म्हणजे पेशंट होते, जे त्यांनी त्या स्त्रियांच्या पतीचं रक्त दिलं गेलं होतं त्यांना.
पण तेही काही प्रयोग काही प्रमाणात यशस्वी झाले नाही झाले आणि मग त्यानंतर सरांनी सांगितलं मग अशी की 1900 ते 1901च्या सुमाराला कार्ल लँडस्टीनर हे एक महान शास्त्रज्ञ होते ज्यांना नंतर नोबेल पुरस्कारही मिळाला. त्यांनी रक्तगटांचा शोध लावला आणि तिथून मात्र मोठ्या प्रमाणावर क्रांती झाली. जेव्हा मग ते रक्त संक्रमण किंवा रक्तदान आणि मग त्याचा उपयोग रुग्णांना व्हायला लागला. महायुद्ध झाली त्याच्यानंतर महायुद्धांमध्ये या रक्ताचा उपयोग झाला. म्हणजे जेव्हा ब्लड ग्रुप्स तयार झाले तेव्हा परफेक्टली कळायला लागलं बरोबर की कोणाला देऊ शकतं. मग ते यशस्वी व्हायला लागलं आणि मग साहजिकच प्रोत्साहन मिळालं या पूर्ण क्षेत्राला. आणि मग जवळजवळ 20व्या शतकाच्या उत्तरार्धात 1950च्या नंतर तर आणखीनच क्रांती झाली आणि या क्षेत्राने एक मोठं व्यापक स्वरूप आता धारण केलेलं आहे. आपल्याला गडचिरोलीवरनं राहुल यांचा फोन आहे सर. आधी फोन तो घेते. हॅलो. हा, रक्तदान केल्याने आपल्या शरीरावर काही परिणाम होतात का? नक्कीच राहुलजी, आजचा कार्यक्रमच खरं या विषयावर आमचा मेन विषय हाच आहे की जे काही तुमच्या मनामध्ये गैरसमज असतील आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करा. रक्तदान केल्यामुळे तुमच्या शरीरावर काही वाईट इफेक्ट होतात का आणि काही चांगले इफेक्ट होतात? दोन्ही बद्दल मला वाटतं सर आपण दोघांनी आज कल्पना द्यावी. काय त्याचे परिणाम होतात आपल्याकडनं सर? आधी रक्त साधारणतः माणसाच्या शरीरामध्ये मॅडमनी जसं सांगितलं 5 ते 6 लिटर हे रक्त असतं. हो. रेड ब्लड सेल जे की आपण लाल रक्त म्हणतो त्याचं आयुष्यमान शरीरामध्ये 120 दिवस असतं. त्यानंतर ते ऑटोमॅटिकलीच नष्ट होतं आणि नंतर नवीन रक्त तयार होतं. माणसाच्या शरीरात रक्तदान करतेवेळी माणसाच्या शरीरातून 350 किंवा 450 ml ब्लड काढलं जातं. ते वजनावर अवलंबून असतं. रक्तदान केल्यानंतर कमीत कमी रक्तदान करण्यासाठी 8 ते 10 मिनिटाचा वेळ लागतो आणि त्यानंतर 5 मिनिटापर्यंत तुम्हाला रेस्ट करावे लागते. परंतु रक्तदान केल्यानंतर तुम्हाला जो समाजासाठी दिलेलं जे लाईफ गिफ्ट आहे त्याचा आनंद वेगळा आहे. परत रक्तदान केल्यानंतर एक नवं रक्त निर्माण होतं आणि नवं चैतन्य निर्माण होतं. हो. परत तुम्हाला ब्लड प्रेशर म्हणा किंवा डायबिटीस म्हणा किंवा कॅन्सर सारखे आजार म्हणा हे आजार होण्याची शक्यता कमी असते. अरे वा, म्हणजे खरं तर याचे फायदेच आहेत, नुकसान काही रक्तदान नाही. केल्याचे फायदेच आहेत. हो. आणि माणसांनी प्रत्येक 3 महिन्यानंतर रक्तदान हे करायला पाहिजे. करायलाच पाहिजे. स्वयंस्फूर्तपणे करायला पाहिजे. त्यामध्ये मग नवचेतना निर्माण होते. हो. परत आपल्याला ह्या आजारापासून प्रोटेक्शन होतं. वा. आणि आपण एक जर युनिट ब्लड दिलं तर त्यापासून आपण 4 जणांचं जीव वाचू शकतो. खरं. त्यामध्ये आपल्यामध्ये चांगली भावना निर्माण होते. बरोबर आहे. आणि त्याचं मूल्य कुठल्याही पैशांमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण मोजू शकत नाही किंवा शब्दातही ते व्यक्त करू शकत नाही. तो जो काही आनंद आहे. मॅम, याच्यात आपण काही भर घालू शकता? कारण लोकांचा हा जो गैरसमज आहे, मला वाटतं असे प्रकारचे गैरसमज आहेत सर की आम्हाला अशक्तपणा येतो किंवा मग आमची रोगप्रतिकार शक्ती कमी होते किंवा हे रक्त पुन्हा भरून येण्यासाठी बराच कालावधी लागतो वगैरे. तर हे गैरसमज काही दूर करता येतील का मॅडम? हो, नक्कीच. असं काही म्हणजे असे गैरसमज मनात बाळगण्याचं काही कारण नाहीये. बरं. कारण आपण बऱ्याच वेळेला रक्तदान करताना असं वाटतं की आपली हे शक्ती कमी होईल, प्रतिकार शक्ती, किंवा आपल्याला काही चक्कर येईल, त्रास होईल असं वाटतं बऱ्याच वेळेला. त्यामुळे रक्तदान करण्यापासून लोक दूर राहतात. तर ते गैरसमज आपण थोडक्यात दूर करूया की आता भारतामध्ये की रक्तदानाचं प्रमाण, म्हणजे सर त्याच्यावर नंतर सांगतीलच की किती आहे, किती लोक आपल्या पूर्ण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किती लोक रक्तदानासाठी पुढे येतात. आणि ते पुढे न येण्यामागची जी कारणं आहेत ती अशी आहेत की एखादी म्हणजे त्या रक्तदानाबद्दल माहितीच नसणं, की पूर्ण इग्नोरन्स त्याच्याबद्दलचा, किंवा तो आता आपण ह्या कार्यक्रमाच्या द्वारे दूर करणारच आहोत. तर तो एक की त्याच्याबद्दल माहिती अज्ञान असणं पूर्ण, किंवा एक उदासीनता, औदासीन्य की नाही मला करायचं, काय फरक पडतो मला रक्तदान करून, ही एक भावना असू शकते. त्यानंतर वाटणारी सुईची भीती, खूप कॉमन आहे की मला सुईची भीती वाटते. त्यानंतर दुसरं म्हणजे रक्त बघितल्यावर वाटणारी भीती. तर ह्याला बरेच म्हणजे मार्ग आहेत की ज्यांनी आपण मानसिक गोष्टी आहेत. म्हणजे याला खरं काही तथ्य नाहीये तसं पाहायला गेलं तर. अगदी छोटासा सुई टोचण्यापुरता जो काही त्रास असेल तेवढाच, पण त्यातनं आपण कितीतरी जणांचं प्राण वाचवतोय ही जेव्हा भावना मनात येईल सर, तेव्हा तो त्रास त्याच्यापुढे काहीच वाटत. खरं म्हणजे ही जी प्रक्रिया आहे रक्तदानाची, ही खूप आनंददायी प्रक्रिया आहे. खरं. आपण कोणाचा तरी जीव वाचवतो. तर त्याच्यामुळे ती भावना लक्षात ठेवून करणं जास्त महत्त्वाचं आहे. एक फोन घेऊ का मॅम? कर्नाटकावरनं आलेला आहे. कर्नाटक निपाणीवरनं बोलतायत शिवानंद. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी निपाणीहून शिवानंद वैश्वर बोलतो, कर्नाटक मधून, निपाणीहून.
बोला. आणि माझा प्रश्न असा आहे, जे रक्तदान करणारे व्यक्ती जे असतात ते वर्षातून किती वेळा व किती वयापर्यंत रक्तदान करू शकतात, हे एक प्रश्न आहे. आणखी एक प्रश्न म्हणजे समजा एखाद्या वेळी व्यक्ती व्यसनी असेल, म्हणजे दारू वगैरे पित असेल किंवा गांजा वगैरे ओढत असेल, तशा व्यक्ती जर रक्तदानासाठी आली असेल तर त्या व्यक्तीचे रक्त घेऊ शकतो का, किंवा ते औषध प्राशन म्हणजे कीटकनाशक केले असेल तशा व्यक्तींचं रक्त वगैरे असं घेऊ शकतो का, विचारायचं. नक्की नक्की शिवानंदजी, तुम्ही माझ्या मनातले प्रश्न घेरलेले आहेत. हे दोन्ही प्रश्न मी विचारणारच होते. त्यालाच जोडून मी जे आजारी व्यक्ती आहेत, ज्यांचा औषधोपचार सुरू आहेत, असे व्यक्ती रक्तदान करू शकतात का, असे असंख्य प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचा उहापोह घेऊयात. त्यांचे सगळे प्रश्न खूप महत्वाचे होते, रादर आपण त्याच्यावर चर्चा करणारच होतो की रक्तदान एक व्यक्ती किती वेळा करू शकतो, किती कालावधीनंतर पुन्हा तो रक्तदान करू शकतो. सर, छान प्रश्न विचारलाय. हां साधारणतः निरोगी आणि सदृढ व्यक्ती हां 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत जर त्यानं रक्तदान करायचं ठरवलं हां तर प्रत्येक 3 महिन्यानंतर रक्तदान तो करू शकतो. असं वर्षातून 4 वेळेस रक्तदान करू शकतो. बरं. आणि अगोदर असं होतं की फक्त 1 युनिट ब्लड त्याला होल ब्लड म्हणायचे, तेच वापरल्या जायचं. पण आता आधुनिकता आलेली आहे, त्यामुळं 1 युनिट ब्लड पासून, होल ब्लड पासून सेपरेशन, कॉम्पोनंट सेपरेशन तयार होतात हो. वेगवेगळे. हो. त्यामुळे पॅक रेड ब्लड सेल्स, प्लाझ्मा, प्लेटलेट्स, फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा आणि क्रायोप्रेसिपिटेट अशी 1 होल ब्लड पासून 4 वेगवेगळे प्रॉडक्ट आपल्याला तयार करता येतात. त्याच्यामुळं एकदा जर ब्लड दिलं तर 1 डोनर 4 व्यक्तीचे जीवन वाचू शकतो. म्हणजे एका वर्षामध्ये जर तुम्ही 4 वेळेस जर रक्त दिलं हो. तर साहजिकच 4 चोक 16 16 जणांचे तुम्ही प्राण वाचवू शकता. खरंच आहे, खूप महत्वाची गोष्ट. आणि आता विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे की तुम्ही एका त्या रक्तातनं वेगवेगळ्या रुग्णांना वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही घटक आहेत ते पुरवू शकता. ही पण केवढी महत्वाची गोष्ट आहे, नाही का मॅम? त्यांचा आणखी एक जो फार महत्वाचा प्रश्न होता, मॅम तुमच्याकडनं घेते, की व्यसनी व्यक्ती रक्तदान करू शकतो का, किंवा मला त्याला जोडून असं विचारायचं आहे, जसं मी मगाशी उल्लेख केलाय की एखादा व्यक्ती स्वतः रुग्ण आहे किंवा त्याचं एखादं औषध सुरू आहे, मेडिसिन तो घेतो आहे, असा व्यक्ती रक्तदान करू शकतो का? बरोबर, हा पण खूप चांगला प्रश्न आहे. तर जेव्हा आम्ही रक्तदान घेतो, म्हणजे एखादा रक्तदाता आमच्याकडे येतो आणि रक्तदान घेतो आम्ही त्यांचं, तेव्हा त्याच्या आधी आम्हाला ही काळजी घ्यायला लागते. म्हणजे जसं आम्हाला रुग्णांची काळजी घ्यायची असते, ते रक्तदान ज्याला जे दान केलेलं रक्त आहे त्या ज्या रुग्णाला चढवलं जाणार आहे त्याला त्याचा फायदा झाला पाहिजे, हा जसा आमचा त्याच्या मागचा उद्देश असतो. त्याचबरोबर रक्तदात्याची काळजी घेणं हेही तितकंच महत्वाचं असतं. असं नाही की रक्तदाता आले, चला चला त्यांचं रक्त घेऊन टाका, असं नाही. तर त्यांना जे काही आजार असतील तर त्याचा त्यांनी जर रक्तदान तेव्हा केलं, काही आजार असताना त्यांना किंवा काही औषधं चालू असताना त्यांनी जर रक्तदान केलं तर त्याचा रक्तदात्यांना त्रास होऊ शकतो. अशा काही ठराविक कंडिशन्स आहेत किंवा काही असे निकष आहेत की जे आम्ही तपासतो. पूर्ण रक्तदात्याशी बोललं जातं या बाबतीत रक्तदान करण्याच्या आधी. तर त्याच्यातून आम्हाला कळतं की ह्याला काही आजार आहे का या रक्तदात्याला, आणि त्याला त्याचा पुढे, आता उदाहरणार्थ एखादा आजार असा असेल की हृदयरोग, की हृदयरोग आहे किंवा एखादं मोठं ऑपरेशन झालंय हृदयाचं, अशा वेळेस जेव्हा तो रक्तदाता आमच्याकडे येतो दान करण्याकरता, तेव्हा त्याच्या शरीरातून थोडासा मी रक्ताचा भाग, म्हणजे जसं सर म्हणाले 350 मिलीलिटर किंवा 450 मिलीलिटर रक्त घेतलं जातं. अशा वेळेस त्या रक्तदात्याला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणजे जो चांगलं काम करतोय पण रक्तदात्याची काळजी घेणं ही आमची महत्त्वाची मूलभूत जबाबदारी आहे. रुग्णालाही झाला नाही पाहिजे आणि रक्तदात्यालाही. तेव्हा कोणत्या कंडिशनसाठी, म्हणजे कोणत्या आजारासाठी त्याचे औषधोपचार चालू आहेत ते सुरुवातीला आम्ही पाहतो. जर एखाद्या सर्दी वगैरेसाठी थोडंसं एखादं औषध घेतलं असेल, एखादं अलर्जीसाठी घेतलं जाणार औषध, म्हणजे कोणत्या आजारासाठी तो घेतोय हे आम्हाला आधी पाहायला लागतं. नुसतं ते औषध चालू आहे म्हणून आम्ही त्याला नाही द्यायचं रक्त. अँटीबायोटिक्स किंवा असे काही सुरू असतील तरी देखील आता अँटीबायोटिक्स म्हणजे जनरली इन्फेक्शन मध्ये कुठली आपल्या शरीरात जेव्हा इन्फेक्शन्स असतात तेव्हा अँटीबायोटिक्स घेतली जातात. तर हे इन्फेक्शन जेव्हा चालू असतं तेव्हा म्हणजे असतं आणि अँटीबायोटिक्स चालू असतात तेव्हा ते इन्फेक्शन मग त्या रुग्णामध्ये जाण्याची शक्यता असते आणि रुग्णाला त्याचा त्रास होऊ शकतो. ते शरीरातले जे बॅक्टेरिया असतात रक्तदात्याच्या ते त्याच्या रक्तात वाहत असतात रक्तप्रवाहामध्ये, आणि मग जेव्हा रक्त घेतो तेव्हा त्या रक्ताच्या पिशवीत येतात साहजिकच, आणि मग ते रुग्णाला त्याचा त्रास होऊ शकतो.
हा एक त्याच्या मागचा भाग झाला आणि त्या अँटीबायोटिकचं प्रमाण त्या रक्तदात्याच्या शरीरातून कमी होणार कारण आपण ते घेणार रक्त बाहेर हो, हो. तेव्हा मग त्याचा रुग्णालाही त्रास होऊ बरं शकतो. त्यांनी जो व्यसनाचा मुद्दा छेडला होता ना मॅम, त्याला जोडून असं विचारायचं की एखादा व्यक्ती काही व्यसन करत असेल तर तो साधारणतः रक्तदान करण्याच्या आधी किती कालावधीपर्यंत त्यांनी केलेलं असावं किंवा आता नसावं, असं काही त्याच्यामध्ये प्रकार म्हणजे आहे? वेगवेगळे भाग आहेत. आता व्यसन म्हणजे कोणत्या प्रकारचं व्यसन, आपण थोडासा म्हणजे नाजूक मुद्दा आहे हा हो. नक्कीच. तर व्यसनाचं म्हणजे आता समजा एखादी व्यक्ती दारूचं सेवन करत असेल तर त्याच्या आधी 24 तास म्हणजे जर क्रॉनिक, त्याच्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत. कधी सोशल ड्रिंकिंग असतं, कधीतरी आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा असं घेणारी म्हणजे दारूचं सेवन करणारी व्यक्ती असते, तेव्हा रक्तदानाच्या आधी 24 तास त्यांनी ते दारूचं सेवन केलेलं असतं कामा नये. बिडी किंवा सिगरेट असं काही व्यसन असेल तर? त्याच्यामुळे सुद्धा थोडासा म्हणजे त्याच्या हिमोग्लोबिनवर परिणाम होऊ शकतो थोडासा. तर एक 6 ते 8 तास आम्ही त्याच्या आधी ते घेऊ नये. तुम्ही हिमोग्लोबिनचा विषय काढलाय मॅम, तर थोडंसं मध्ये की हिमोग्लोबिन किती हवं हिमोग्लोबिन रक्तदान करताना 12.5% 12% एवढं त्या व्यक्तीच्या अंगात हिमोग्लोबिनचं प्रमाण असलं पाहिजे. 12% वर असायला हवं आणि त्याच्या पण चाचण्या केल्या जातात. हे सगळ्याची खात्री करूनच त्या रक्तदात्याचं रक्त घेतलं जातं की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं आणि बघणं महत्वाचं आहे. अहमदनगरवरनं एक फोन आहे, बाळासाहेब घोरपडे आपल्याला बोलतायत, त्यांचा फोन घेऊयात. हॅलो हॅलो. हो मॅडम. हा बोला. दोघांनाही नमस्कार माझा. हॅलो. बोला बाळासाहेब, आपला आवाज येतोय, प्रश्न हा, विचारा. सर सर्वांना नमस्कार माझा. नमस्कार. माझा एक प्रश्न असा आहे की रक्तामध्ये म्हणतात की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह यामधला फरक सांगायचा. बरोबर, ठीक आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हा जो प्रकार असतो रक्तगटांचा, तर त्यातला फरक त्यांना जाणून घ्यायचा आहे. काय सांगतील मॅम? रक्तगट हे ऍक्च्युअली दोन प्रकारचे असतात म्हणजे मुख्यत्वानं. हो. एक आपण म्हणतो ए ब्लड ग्रुप आहे माझा, बी ब्लड ग्रुप आहे किंवा ओ आहे किंवा ए बी ब्लड ग्रुप आहे, असे आपण युजली म्हणजे ऐकलेले आहेत. हो. आणि त्याच्या पुढे आपण एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असंही जोडतो त्याच्या पुढे. सो ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, तर किंवा ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह. तर हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा जो भाग आहे तो म्हणजे एक दुसरी एक सिस्टीम असते ब्लड ग्रुप, त्या सिस्टीमशी निगडीत आहे. पण त्याच्यात माझा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे म्हणून माझ्यात काही कमी आहे असं म्हणायची गरज नाहीये. म्हणजे हा एक गैरसमज आहे की मी माझा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे म्हणून. फक्त एवढंच आहे की त्याच्यात तो म्हणजे आपल्या ज्या तांबड्या पेशी असतात त्या तांबड्या पेशीवरती काही प्रथिनं असतात किंवा अँटीजेन्स असतात, त्याच्यावरून हे प्रकार पडलेले आहेत. त्याच्यात काही कमीपणा किंवा असं नाही, ते सगळं जेनेटिकली डिसाइडेड असतं. जेनेटिक आपलं ठरवतं बॉडीमधलं आणि त्याच्यावरून जीन्सवरून ते ठरवलं जातं आणि त्याप्रमाणे आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि आपल्या भारतामध्ये म्हणजे त्याच्यात कमीपणा नक्कीच नाही आहे, मी परत सांगू इच्छिते. फक्त आपल्या भारतामध्ये पॉझिटिव्ह प्रमाण जास्त आहे रक्ताचं, निगेटिव्ह रक्ताचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे आपण आणि त्याच्यात सुद्धा बी पॉझिटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह हे रक्तगट आपल्या भारतामध्ये जास्त आहेत. म्हणून म्हणू इच्छिते की बी पॉझिटिव्ह आपण सगळ्यांनीच आता पॉझिटिव्ह राहूया आणि बी पॉझिटिव्ह असंच आपण देश बी पॉझिटिव्ह आहे असं म्हणायला हरकत नाही. रक्ताचे ते गट आहेत, तो गटाचाच प्रकार आहे, त्याच्यात काही कमीपणा किंवा असं काही वेगळा नाही प्रकार नाहीये. बरोबर. तर या हा विषय निघालेला आहे, या मुद्द्याला धरूनच मला विचारायचं की आपल्याकडे अजूनही आपला रक्तगट कुठला आहे, त्याचा प्रकार काय आहे, ह्याची चाचणी देखील बऱ्याच जणांनी केली नसणार आहे, असं चित्र आहे का? आणि त्यालाच धरून सर आज आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये रक्ताचं प्रमाण जे ब्लड बँकेमध्ये किती आहे, साठवणूक ती पुरेशी आहे का आणि गरज किती रक्ताची आहे, त्याबद्दल काही सांगतील का? मॅडम, राज्य लेवलला जर पाहायचं गेलं हो तर आपल्या राज्यामध्ये एकूण 326 ब्लड बँक आहेत. त्यामध्ये शासकीय, निमशासकीय आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या मिळून 72 आहेत. रेड क्रॉसच्या 12 आहेत, ट्रस्टच्या 227 आहेत आणि प्रायव्हेटच्या 15 आहेत. बरं. हा. जागतिक आरोग्य दिनाचा जो काही नियम आहे त्या नियमानं जर बघितलं तर लोकसंख्येच्या 1% रक्त हे रक्त संकलन व्हायला पाहिजे. अच्छा, म्हणजे जेवढी लोकसंख्या असेल जेवढी त्याच्या लोकसंख्या आहे, 1% रक्त संकलन असायला पाहिजे. सर थोडं थांबवते, महत्वाची ही माहिती पुन्हा घेते तुमच्याकडनं. गुजरातवरनं फोन खोळंबलेला आहे, तो फोन आधी घेते. अजित राणे बोलतायत अहमदाबादवरनं. हॅलो हॅलो मॅडम. नमस्कार, मी अजित राणे अहमदाबादहून बोलतोय. हा बोला. आता आजच्या जो तुमच्या विषयाच्या संदर्भामध्ये थोडा हटके म्हणजे थोडा एंटरटेनिंग क्वेश्चन असा आहे, प्रश्न की अमर अकबर यांच्यानी जे पिक्चर आलेलं, बरं
त्याच्यामध्ये जे ब्लड ट्रान्समिट करतात हा हा तेव्हा एक माणसं व्यक्तीपणा डायरेक्टली एक पाईप लावून ट्रान्सफर करतात बरं हा बरोबर हो हो आठवला सर बोला. तर त्याच्या बाबतीत त्याचं- तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे? नाही म्हणजे ते तर कशी पॉसिबल असतच नाही काय पॉसिबल असतो शकतो हे पॉसिबल. बरं बरं नक्कीच. चित्रपटामध्ये किंवा मनोरंजन क्षेत्रामध्ये थोडंसं अतिरंजित करून त्याला दाखवलेलं हो, असतं. नक्कीच नक्कीच. तर वस्तुस्थिती ही खूप वेगळी असते. थोडीशी वस्तुस्थिती आता त्यांच्या प्रश्नाला धरून थोडासा सिरियस प्रश्न विचारते मी की कशा पद्धतीने आपण रक्तदान करून एखाद्याचं प्राण वाचवतो, काय प्रक्रिया काय असते मॅम? हा आता रक्तदान केल्यानंतर हा. आता पूर्वी कसं असायचं, आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की रक्तदानाचा इतिहास, त्याच्यात कशी क्रांती झालेली आहे बरीच, हो. आणि सरांनी पण मगाशी सांगितलं की एका रक्तदानातून आणि बऱ्याच वेळेला जाहिरातीतून प्रसार माध्यमातून पण हा प्रसार झालेला आहे बऱ्याच वेळेला की एकापासून आपण 4 रुग्णांचे, एका रक्तदानातून 4 रुग्णांचे प्राण वाचवतो. तर त्यालाच धरून मी थोडंसं सांगते की जेव्हा रक्त आपल्याकडे संकलित केलं जातं म्हणजे रक्तदाता रक्तदान करतो, त्याच्यानंतर या रक्तावर काही प्रक्रिया केल्या जातात आणि मगच मगाशी मिस्टर राणेंनी तो प्रश्न विचारला अहमदाबादहून की असं त्यांनी थोडंसं मनोरंजक केलं ते की सिनेमामध्ये, तर ते नक्की खरोखर सिनेमापुरतच मर्यादित आहे, असं प्रत्यक्षात नाही प्रत्यक्षात घडणार. होऊ शकत नाही, म्हणजे करताच येत नाही तसं. हो. कारण त्याच्या पूर्ण चाचण्या कराव्या लागतात, त्याचा रक्तगट करायला लागतो आणि त्याच्याहून अधिक म्हणजे रक्ताचे वेगवेगळे घटक बनवता येतात. म्हणून आपण जे म्हणतो की एका रक्तदानातून 4 जणांचे प्राण वाचवता येतात ते ह्याच्यासाठीच. तर थोडक्यात मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की ही स्लाइड दाखवतीये की आपण स्क्रीनवर बघू शकता. स्क्रीनवर बघा की हे जे रक्त आहे ह्याच्यामध्ये हे एका नळीमध्ये म्हणजे ट्यूबमध्ये कलेक्ट केलेलं आहे. हो. त्याच्यामध्ये जे खाली राहिलेले आहेत त्या तांबड्या पेशी आहेत. वरती जो पिवळसर तुम्हाला दिसतोय तो प्लाझ्मा म्हणजे रक्तातील द्रव पदार्थ, ज्याच्यामध्ये प्रथिनं किंवा बाकी आपले रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेली काही प्रथिनं असतात ती त्याच्यामध्ये असतात आणि हार्मोन्स असतात. खाली आहेत त्या रेड सेल्स आणि मध्ये प्लेटलेट्स आणि व्हाईट ब्लड सेल्स, हे रक्ताचे वेगवेगळे घटक आहेत. तर आता पूर्वी असं असायचं की पूर्वी बाटल्यांमध्ये रक्त, काचेच्या बाटल्यांमध्ये रक्त घेतलं जायचं, तेव्हा हे वेगवेगळे घटक रक्तापासून सेपरेट करणं किंवा त्यांचं विघटन करणं हे शक्य नसायचं त्या बाटलीमधून. पण आता ह्या ज्या पिशव्या आहेत ह्या तुम्हाला दाखवते स्लाइडवर, एक रक्ताची पिशवी आहे, ही तुम्ही बघू शकता, 3 पिशव्या आहेत. त्यातल्या एकाच पिशवीमध्ये रक्त जमा होणार, ज्याला तुम्ही सुई बघू शकता, त्या सुईमधून ते रक्त येऊन एका पिशवीत जमा होणार. उरलेल्या 2 पिशव्या कशासाठी आहेत तर ह्या रक्तामधून त्याचे घटक आपण वेगळे करतो, विलग करतो आणि मग ते आपल्याला वापरता येतात. म्हणजे आता ही एक स्लाइड आहे ज्याच्यामधून ह्या रक्तावर प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यातून आपल्याला प्लेटलेट्स, प्लाझ्मा हे वेगवेगळे घटक करता येऊ शकतात. तर ह्या 3 पिशव्या तुम्ही तिथे बघताय शेवटच्या खालच्या भागामध्ये. तर एकात लाल दिसतंय तो त्या तांबड्या पेशी आहेत. तर त्या एखाद्या रुग्णाला समजा तांबड्या पेशींची गरज असेल, एखाद्यात अॅनिमिया, हिमोग्लोबिनची कमतरता असेल, त्याचं ऑपरेशन होणार असेल, तर त्याला हे आपण लाल तांबड्या पेशी म्हणजे रेड सेल्स देऊ शकतो. तो पिवळसर दिसतोय तो प्लाझ्मा आहे, पिवळसर दिसतोय पिशवीमध्ये तो. तर ज्याच्यामध्ये प्लाझ्मा म्हणजे एखाद्या प्लाझ्माचे काही ज्यांच्यामध्ये आजार आहेत त्यांना ते द्यावं. तर आता ह्या नवीन जे काही आधुनिकीकरण झालेलं आहे आणि विकास झालेला आहे या क्षेत्राचा, मगाशी मी तुम्हाला बोलले त्याप्रमाणे, त्यामुळे ह्याच्यात आता हे विघटन करणं शक्य आहे आणि ज्या रुग्णाला ज्या घटकाची आवश्यकता आहे त्यालाच आपण पुरवलं देऊ शकतो. सर मगाशी तुम्ही खूप चांगल्या मुद्द्यावर बोलत होता, थोडा फोन आला म्हणून मी तुम्हाला थांबवलं, पण त्या मुद्द्याकडे आपण पुन्हा वळूयात की आज आपल्या राज्यामध्ये किती रक्तसंकलन आहे, कितीची गरज आहे, हे सांगणं याच्यासाठी आवश्यक आहे की आपल्याला जास्तीत जास्त जनजागृती करायची आहे की रक्तदान करणं हे खरं म्हणजे पुण्य वगैरे ह्या सगळ्या मानसिक गोष्टी तर आहेतच, पण आपल्या आरोग्यासाठी देखील, रक्तदात्याच्या आरोग्यासाठी देखील ते किती आवश्यक आहे, या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करूयात. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो फोन आधी घेते. शैलजा राहुरीकर चेंबूरवरनं बोलतायत. हॅलो. हॅलो. जनरली रक्तगट, मुलाचा रक्तगट हा आई वडिलांच्या रक्तगटावरून ठरतो. हॅलो. जनरली मुलाचा रक्तगट हा आई वडिलांच्या रक्तगटावरून ठरतो ना. तर जर आई वडील जर RH पॉझिटिव्ह असतील तर मुलगा RH निगेटिव्ह कसा असू शकतो? बरं बरं ठीक आहे. काय सांगता येईल मॅम? त्याच्यामध्ये थोडंसं ऍक्च्युअली त्याच्या मागचं जे सायन्स आहे म्हणजे जे जेनेटिक्स, त्याच्या मागे आपल्याला थोडंसं ह्याच्या डिटेलमध्ये जायला लागेल. म्हणजे काही परिस्थितीमध्ये असं असतं की जरी आई किंवा वडील RH पॉझिटिव्ह असतील तरी सुद्धा त्यांच्यातल्या एका जीनवरती म्हणजे 2 जीन्स जे आपले असतात त्यातल्या एका जीनवरती RH निगेटिव्ह असतं, पण ते आपल्याला एक्सप्रेस होत नाही. त्यामुळे ती व्यक्ती RH पॉझिटिव्ह म्हणजे आई RH पॉझिटिव्ह असते पण त्यातल्या एका भागामध्ये RH निगेटिव्ह
असेल आणि वडिलांमध्येही तसंच असेल तर ते दोन्ही एकत्र येऊन मुलगा RH निगेटिव्ह असू शकतो. त्याच्यातला जो निगेटिव्ह पार्ट आहे तो जर पुढे मुलामध्ये आला तर मुलगा निगेटिव्ह अशी शक्यता आहे आणि शक्यता असू विज्ञान इतकं शकते. गहन आहे होऊ की शकतं. तर ते genetic त्याच्यामध्ये testing असं वगैरे केलं शक्यता तर ह्या आहे. गोष्टी आपल्याला नक्कीच कळू शकतील. नक्की सर, मी त्या मुद्द्याकडे तुम्हाला पुन्हा आणते. तुम्ही मगाशी जो मुद्दा छेडलेला होता की आपल्याकडे एकूण रक्ताची किती गरज आहे, तेवढा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे का, त्याविषयी काय सांगाल सर? आता मी अगोदरही सांगितलं मॅडम, जागतिक निकषाप्रमाणे हो. लोकसंख्येच्या 1% रक्तसंकलन हे रक्तपेढीमध्ये असायला हवं, म्हणजे व्हायला पाहिजे. हो. मागील वर्षी आपली महाराष्ट्राची लोकसंख्या जर पकडली, समजा 11 ते 12 कोटी आपली लोकसंख्या आहे. 1% जर म्हटलं तर 11 ते 12 लाखापर्यंत या दरम्यान आपलं रक्तसंकलन होणं आवश्यक आहे. बरं. परंतु मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये 16,17,000 रक्तसंकलन झालेलं आहे. बरं. त्यामध्ये 26,313 ब्लड डोनेशन कॅम्प्स घेतलेले आहेत. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की ऐच्छिक रक्तदाते हो. याचं प्रमाण 97.7% हे आलेलं आहे. अरे वा. जागतिक आरोग्य संघटनेनं असं निकष दिलेला आहे की 2020 पर्यंत सर्व रक्तसंकलन हे 100% स्वैच्छिक रक्तदानाने व्हायला पाहिजे. बरं बरं. हां. आजच्या घडीला 60 असे देश आहेत की त्यांचं रक्तसंकलन हे 99 ते 100% होतंय. बरं. करेक्ट. आणि 73 असे देश आहेत की त्यांना रक्तसंकलनासाठी रुग्णांच्या नातेवाईक किंवा जे पेड डोनर्स असतात किंवा धंदेवाईक डोनर्स असतात यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एक चांगलं शुद्ध रक्त किंवा उपयुक्त रक्त आपण ज्याला म्हणू, असं रक्त संकलन हा एक थोडासा एक गंभीर मुद्दा आहे का सर, एकूण जागतिक विचार केला तर? त्या मुद्द्याकडे येते. रवींद्र कुडाळकर आपल्याला फोन करतायत. हॅलो हॅलो, रवींद्र कुडाळकर पुण्यावरनं बोलतायत. मला वाटतं त्यांचा संपर्क तुटलेला आहे. पुन्हा आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. सर, ज्या मुद्द्याकडे आपण पुन्हा येणार आहोत की खऱ्या अर्थाने आता आपल्याकडे जनजागृती वाढली आहे, तरुण विशेषतः मला वाटतं फार मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढे येताना आपल्याला समाजामध्ये चित्र दिसतंय, पण अजूनही तळागाळापर्यंत काही गैरसमज आहेत. मॅडम, आपण स्लाइडच्या माध्यमातून काही गैरसमज प्रेक्षकांना सांगू इच्छित मग अशी आपण त्याच मुद्द्यावर थोडेसे गेलेलो होतो एका प्रश्नानंतर की काही गैरसमज आहेत की आपल्याला काही त्रास होईल असा जो मगाशी प्रश्न विचारलेला होता, तर त्याचंच आपण उत्तर देऊया. आणि हा एक गैरसमज आहे की मला काही त्याच्यातून त्रास होईल असा, तर त्याच्याविषयी आपण थोडंसं बोलूया की एक सुईची असणारी भीती म्हणा किंवा रक्ताची भीती की रक्त बघितल्यावर मला चक्कर येईल, अशी जी भीती असते ती आपल्याला मनात बाळगण्याचं काही कारण नाहीये. कारण ही जी सुई आपण बऱ्याच वेळेला रक्ताच्या चाचण्या करतो तेव्हा एक सुई लागते, त्याच्याहून थोडीशी आपल्याला वेदना, कारण थोडीशी जाड सुई वापरलेली असते, थोडीशी वेदना होईल जेव्हा आपल्याला आता इथे एक ही स्लाइड तुम्हाला दाखवतेय, त्याच्यामध्ये हा मुलगा रक्तदान करतोय की ती सुई आहे ती दिलेली आहे, म्हणजे सुईचा पंक्चर झालेला आहे आणि त्याच्यानंतर ते रक्त त्या पिशवीमध्ये साठतंय त्या प्रोसेसमध्ये. तर थोडीशी सुई सुरुवातीला वेदना होते. आणि जर आपल्याला रक्त बघून भीती वाटत असेल तर सुरुवातीला आपण असं करू शकता की आपल्या आजूबाजूला काही रक्तदान शिबिरं भरवली असतील किंवा तुम्ही कुठल्या तुमच्या मित्रांबरोबर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलेला असाल, कोणाचे नातेवाईक वगैरे तिथे जर भरती असतील तर जेव्हा तिथे तुम्ही जाता तेव्हा तुम्ही असं एखादं रक्तदान बघू शकता किंवा बाजूच्या रक्तदान शिबिरांमध्ये. आणि मग जेव्हा तुम्हाला ते बघून सवय होईल तेव्हा रक्ताची ही भीती नक्कीच, आणि आपल्याला अशी सुरुवातीला एखाद्या गोष्टीची भीती वाटते, आता पोहायची पण आपल्याला भीती वाटते, पण जेव्हा पाण्यात उडी मारतो तेव्हा वाटतं अरे वा किती मजा आहे. तसं जेव्हा तुम्ही रक्तदान कराल सुरुवातीला वाटेल भीती. तर तरुणांनीच, मगाशी आपण बोललो की तरुण पिढी नक्कीच पुढे येते, पण अजूनही तरुणांचा सहभाग आणि स्पेशली उन्हाळ्याचा सीझन आता संपलेला आहे, म्हणजे अजूनही चालू आहे थोडासा तुटवडा, तर ह्या काळामध्ये बऱ्याच वेळेला हा रक्ताचा तुटवडा आपल्याला खूप आपण तरुणांचा विषय काढला. वयोगट थोडक्यात पटकन सांगा, किती वयोगटापासून? 18 ते 65 वर्षापर्यंत रक्तदान करू शकतो निरोगी व्यक्ती. आणि त्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण रक्तदान केलं, आज स्पेशली कॉलेजमधली जी मुलं वगैरे आहेत त्यांना जर असं वाटतं की आपण रक्तदान केलं, आपल्या आईवडिलांना कळलं काय म्हणतील, कशाला केलं असे, कशाला ह्या भानगडीत पडलाच. तर मी तर असं म्हणेन की जेव्हा आपल्या आईवडिलांचे किंवा आजी आजोबांचे वाढदिवस वगैरे असतात तेव्हा आपण रक्तदान करावं मुद्दाम आणि त्यांना ही एक गिफ्ट द्यावी. आणि त्यांना जेव्हा आपल्याला चेहऱ्यावरचा आनंद दिसेल आपल्या, तेव्हा त्यांना नक्कीच या रक्तदानाचं महत्व पटेल. आणि अजून एक गोष्ट, पुण्यावरून एक फोन आलेला आहे, प्रदीप जाधव बोलतात. हॅलो हॅलो, हा बोला.
हॅलो बोला प्रदीपजी. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे. माझं वय 27 आहे. हं. तर आणि माझं वजन 95 किलो आहे. तर मला स्टोनचा प्रॉब्लेम आहे. हं. आणि मला जर रक्तदान जर करायचं असेल तर त्याच्यापासून मला म्हणजे काही साईड इफेक्ट होऊ शकतात किंवा काय? बरं बरं, नक्कीच प्रदीपजी. आपण या प्रश्नाचं उत्तर घेऊयात. मॅम, प्रदीपजींनी एक प्रश्न विचारलेला जो आहे, त्यांचं जे वजन आहे ते बघता मला त्याला जोडून आणखी एक प्रश्न, म्हणजे प्रदीपजींना तर उत्तर द्याच, पण रक्तदान केल्याने वजनही कमी होतं, आटोक्यात येतं असं मी ऐकलंय, ते खरंय का? नाही, असं नाही आहे. वजन कमी वगैरे असं नाही होत त्यांनी, आणि थकवाही नक्कीच येत नाही. बरं. आणि 27 वर्षाचं वय आहे तर वयाप्रमाणे ते रक्तदान करू शकतात, पण त्यांना जो त्रास आहे होणारा, त्यांना त्रास कितपत होत आहे ह्याच्यावरती गोष्टी अवलंबून आहे. जर त्यांना रक्तस्राव होत असेल वारंवार त्या स्टोनमुळे किंवा त्यांची काही औषधं चालू असतील तर अशा वेळेस त्यांनी रक्तदान करू नये, कारण रक्तस्राव जर होतो आहे ऑलरेडी आणि परत रक्त देणं आणि त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून पण तो किती त्रास आहे त्याच्यावरती त्यांचं रक्तदान अवलंबून आहे. नक्कीच. सर, तुम्हाला तुमच्याकडे येते साधारणतः एखाद्या विशिष्ट महिन्यामध्ये आपल्याकडे रक्ताचा तुटवडा निर्माण होतो असं मी ऐकलंय, ते खरं आहे का? मग असं असेल तर तो साधारण महिना कोणता असतो? दरवर्षीप्रमाणे कसं असतं मॅडम, एप्रिल मे जून या काळामध्ये शक्यतो मुलांची कॉलेजेस, शाळा वगैरे यांना सुट्ट्या असतात आणि बरेचसे लोक त्यांच्या गावी गेलेले असतात. त्यामुळं ह्या काळामध्ये रक्ताचा तुटवडा आपल्याला भासतो. तसंच ऑक्टोबरमध्ये पण रक्ताचा तुटवडा भासतो. पण आपण ऑलरेडीच त्याच्यासाठी नियोजन केलेलं असतं. सगळ्या ब्लड बँकांना आपण सर्क्युलर्स काढलेले असतात. कॉर्पोरेट ऑफिसेस, आणखी रेल्वे स्टेशन्स, परत काही धर्मशाळा वगैरे, धर्मदाय संस्था अशा असतील, अशा ठिकाणी आपण वेगवेगळे कॅम्प्स लावून ती झीज भरून काढण्याचा प्रयत्न करत असतो. बरं सर, आता सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न विचारते, एखाद्याला रक्ताची गरज असेल तर त्याचं मूल्य काय आहे सर आज आपल्या राज्यामध्ये? रक्ताचं जे हे मूल्य आहे ते NBTC ठरवत असते. बरं. 2015 पासून शासकीय रक्ताचं मूल्य हे 850 आहे आणि प्रायव्हेटमध्ये 1450 आहे. बरं. त्या अगोदर शासकीय मूल्य हे 1050 होतं. पण माननीय मंत्री महोदय डॉक्टर दीपकजी सावंत साहेबांनी सबसाइडेड करून 1050 वरनं 850 वर शासकीय शुल्क आणून ठेवलं आहे. त्यामुळे जनतेस त्याचा फायदा झालेला आहे. नक्कीच नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे, विवेक कर्वे डोंबिवलीवरनं बोलतायत. हॅलो. हा बोला. हॅलो, मी विवेक कर्वे बोलतोय डोंबिवलीवरनं. बोला. डॉक्टरने आता आपल्याला असं सांगितलं की आता रक्त वेगवेगळ्या घटकात विभाजन करून ते साठवलं जातं. हो. पण ह्या वेगवेगळे जे घटक आहेत त्याचं शेल्फ लाईफ काही घटकांचं खूप कमी आहे असं मी पेपरमध्ये वाचलं. आणि ज्या घटकांचं शेल्फ लाईफ खूप कमी असतं ते मग फुकट जातात. त्या वेळेत ते जर वापरले गेले नाहीत तर ते फुकट जातात. त्याविषयी थोडी माहिती हवी होती. नक्की विवेकजी, खूप चांगला प्रश्न आहे. मॅम, काय सांगता येईल? हो, नक्कीच. खरंच खूप चांगला प्रश्न आहे. तर हे जे रक्तघटक वेगळे करण्याचा हाही त्याच्यामागचा एक उद्देश आहे की प्रत्येकाचं शेल्फ लाईफ वेगवेगळं असतं. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही म्हणालात की काही जे काही घटक आहेत त्याचं शेल्फ लाईफ खूप कमी, म्हणजे उदाहरणार्थ प्लेटलेट्स, ह्याचं शेल्फ लाईफ फक्त 5 दिवसाचं असतं. आणि इनफॅक्ट जे तुम्ही म्हणत होतात की म्हणजे ते वाया जातं, तर त्याहूनही अधिक मी असं म्हणू इच्छिते की ते 5 दिवसाच्या मध्ये बऱ्याच वेळेला त्याचं शेल्फ लाईफ 5 दिवसच असल्यामुळे ह्या घटकाचा आम्हाला तुटवडा भासवतो बऱ्याच वेळेला. कारण 5 दिवसामध्ये ते संपून जातात. ज्या काही प्लेटलेट्स आमच्याकडे तयार होतात, ज्या रक्तपेढ्यांमधून प्लेटलेट्स हा जो एक रक्तघटक आहे त्याची इतकी वेगवेगळ्या रुग्णांना त्याची आवश्यकता असते. वेगवेगळ्या आजारांमध्ये, ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर आणि बरेच असे आजार आहेत, तर आपल्याला ते वाया जात नाहीत, तर ते पूर्णपणे वापरले जातात. बरोबर. म्हणजे जे लवकर संपतात, ज्यांचं सेल्फ लाईफ खूप कमी आहे, त्यांचा तुटवडा आपल्याकडे भासतोय असं चित्र आपल्याला दिसतं. सर, खूप महत्वाचा एक प्रश्न आपल्याकडनं मला त्याचं उत्तर जाणून घ्यायचं आहे की जे आपली मिलिटरी आहे, आर्मी फोर्स आहे, आपले संरक्षक जे दल आहे, यांच्यासाठी आपण वेगळी काही ब्लड बँकेची सोय करतो का? इमर्जन्सी असेल, काही भूकंपासारखा जर एखादा प्रसंग आला असेल आणि तिथे अचानक खूप सारा रक्ताची गरज आहे, अशा वेळी आपण काय सोय करतो सर अचानक? त्यामागचं सुरुवातीला सांगण्याचं कारण तेच होतं की सातत्यानं नियमितपणे रक्तदान करणं हे फार आवश्यक आहे. इमर्जन्सी येण्याची वाट बघू नये,
क्रायसिस किंवा इमर्जन्सी ही कुठली गोष्ट सांगून येत नाही. दिवसेदिवस रक्ताची मागणी सध्या वाढत आहे. हो. जसे की रोड ॲक्सिडेंट्स आहेत, मॅटर्नल डिलिव्हरीच्या वेळेस किंवा सिझेरियन सेक्शन्स यासाठी लागणारं रक्त आहे, छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया आहेत, परत मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती आहेत, परत काही काही असे आजार आहेत की कर्करोग आहे, थॅलेसेमिया आहे, हेमोफिलिया आहे, सिकल सेल आहे, ॲनिमिया आहे. अशा रुग्णांना सुद्धा वेळोवेळी रक्त लागते. त्यामुळं रक्तदात्यांनी नियमितपणे रक्तदान करणं हे फार आवश्यक आहे. कारण रक्तपेढीमध्ये एनी टाइम रक्तसाठा 5 ते 10% हे उपलब्ध असावा असे माझे हे आहे. बरोबर. आणि आर्मीवाल्यांना किंवा मिलिटरी वगैरे यांना जर रक्त पुरवठा जर लागत असेल तर आम्ही टॉप प्रायोरिटीवर अशा लोकांना आम्ही मदत करण्यास तयार आहोत. सर, आणखी एक त्याला जोडून प्रश्न असा आहे की जो रक्तदाता रक्तदान करतो त्याच्यानंतर त्याला एक कार्ड मिळतं, ते प्रत्येक ठिकाणी कुठेही आपण रक्तदान केल्यानंतर मिळतं का, आणि त्या कार्डाचा पुढे काय उपयोग होतो त्याला? हां, आपण रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याला सामायिक स्वैच्छिक रक्तदान कार्ड म्हणून आपण देतो. ते कार्डवर त्यांचा नंबर असतो, नाव वगैरे आणि कुठल्या रक्तपेढीमध्ये रक्तदान केलेलं आहे याचा उल्लेख असतो. शासकीय रक्तपेढीमध्ये जर रक्तदान केलेलं असेल तर त्या कार्डवरून 1 वर्षापर्यंत सदरील रक्तदात्याच्या नातेवाईक म्हणा किंवा मित्रमंडळी म्हणा यांना 1 युनिट फ्री ब्लड देण्यात येतं. बरं. मॅम, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, पण मला वाटतं तुम्हाला 2 मुद्द्यावर विशेषत्वाने बोलायचं आहे. एक तर रक्तदात्याने रक्तदान केल्यानंतर लगेचच इमिजिएटली त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे रक्तदान करताना आणखी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे? नक्कीच चांगला प्रश्न आहे रुपलक्ष्मी. रक्तदाता जेव्हा रक्तदान करण्यासाठी जेव्हा ते येतात पुढे, ऐच्छिक रक्तदात्यावरतीच आपण जास्त भर देतोय या कार्यक्रमात, तर तेव्हा त्यांनी उपाशीपोटी येऊ नये. बऱ्याच वेळेला अशी संकल्पना असते की मी जेव्हा चाचण्यांना जातो तेव्हा आपण उपाशीपोटी जातो, तर रक्तदान करताना व्यवस्थित खाऊन यावं, 4 तासामध्ये काहीतरी खाल्लेलं असलं पाहिजे. आणि रक्तदान केल्यानंतर जेव्हा ती खाट असते, मगाशी मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवलं की तो मुलगा झोपलेला आहे, तर बऱ्याच वेळेला असं होतं की रक्तदान केल्यानंतर मला खूप आनंद झाला आहे, म्हणजे एक समाधान मिळालेलं असतं. नक्कीच आपण वारंवार त्या मुद्द्यावर भर देतोय की एक रक्तदानानंतर जे समाधान मिळतं तर तो रक्तदाता पटकन उठतो आणि अशा वेळेस त्यांना चक्कर येऊ शकते. तेव्हा रक्तदान केल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं तिथे आडवं पडून राहावं आणि त्यानंतर उठावं, आणि मग व्यवस्थित द्रवपदार्थांचं भरपूर सेवन करावं त्या दिवशी. आणि असे मोठे मैदानी खेळ म्हणजे क्रिकेट, फुटबॉल खेळणं वगैरे असं करू नये. रुटीन आपण ऑफिसचं काम करू शकतो आणि त्याचा तसा त्यांना काहीही त्रास होत नाही, कारण 350 मिलीलिटरच रक्त घेतलेलं असतं. फक्त एवढ्या गोष्टींची काळजी घ्यावी. आणि रक्तदान जे आपण म्हणतोय स्वैच्छिक रक्तदान किंवा ऐच्छिक केलेलं रक्तदान, मनापासून केलेलं रक्तदान किंवा एक समाजाचं ऋण फेडण्यासाठी किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून केलेलं जे रक्तदान आहे त्याचा नक्कीच आनंद वेगळा असतो आणि ते रुग्णांना त्याचा नक्की फायदा होतो. परंतु ह्याबरोबरच दुसरा एक महत्त्वाचा म्हणजे थोडासा नाजूक मुद्दा आहे की जर आपल्यामध्ये काही इन्फेक्शन्स असतील याच्या चाचण्यानंतर केल्याच जातात, म्हणजे HIV, हेपॅटायटिस हे जे आजार आहेत, आणि असे हे जे आजार आहेत ते त्यांचा जो जेव्हा संसर्ग झालेला असतो तो लैंगिक मार्गाने किंवा सुयांमधून, मादक द्रव्यांच्या सुयांमधून वगैरे झालेला असतो, मगाशी व्यसनांबद्दल आपण बोललो, तर अशा वेळेस बऱ्याच वेळेला जेव्हा आपल्याला माहिती असतं की मला इन्फेक्शन असायची शक्यता आहे तेव्हा अशा रुग्णांनी रक्तदान करू नये. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की मला करायची तर आतून इच्छा असते, पण त्या रक्तदानाचा उपयोग तर झाला पाहिजे आणि त्याचा रुग्णांनाही काही त्रास होता कामा नये. आपण आपली बरीच इच्छा असेल की देण्याची, परंतु मग अशा वेळेस त्यांनी स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवावं. अशी जेव्हा आपल्याला भीती असते की माझ्यामध्ये असं इन्फेक्शन असू शकेल काही कारणांनी आणि कदाचित ते तेव्हा सांगता येणं शक्य नसेल, परंतु त्याच्यासाठी सोयी आहेत. रक्तपेढ्यांमध्ये समुपदेशक असतात, ते तुमच्याशी बोलतील, त्यांना तुम्ही तुमच्या अडचणी सांगू शकता. अशा प्रकारे तुम्ही ह्या रक्तदानापासून ह्या काळामध्ये दूर राहू शकता. म्हणजे त्यांनी रक्तदान करू नये ह्या व्यक्तींनी. आणि बाकी आपण जी काही हिस्ट्री आहे किंवा क्वेश्चन्स मगाशी आपण बोललो ते आम्ही पूर्ण विचारतो त्यांना. नक्कीच. आता आपल्याकडे अत्यंत कमी वेळ आहे सर, एका वाक्यामध्ये आपण काय आवाहन करणार? अगदी एका वाक्यामध्ये आव्हान. प्रेक्षकांना काय आवाहन करणार एका वाक्यामध्ये? आजच्या 14 जून जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने खरं म्हणजे मी सगळ्यांचे महाराष्ट्र शासनातर्फे आणि SBTC तर्फे आभार मानतो की ज्यांनी रक्तदान केलेलं आहे, आणि नवतरुणांना प्रोत्साहित करतो की त्यांनी लाईफ सेव्हिंग गिफ्ट देण्यासाठी पुढे यावे. तसेच जास्तीत जास्त रक्तदान करणं, जास्तीत जास्त नियमितपणे रक्तदान करावे. आणि रक्तदान आयोजक जे आहेत, जे की रक्तदान कॅम्प्स घेतात, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो.
खरंय मॅम, अगदी एका हो, वाक्यामध्ये. धन्यवाद. आणि रक्तदात्यांनी असंच पुढे यावं आणि स्वतःच्या इच्छेने रक्तदान करावं आणि नक्कीच त्याचा सर्वांनाच फायदा होणार आहे, समाजाला फायदा होणार आहे. अगदी आणि अगदी देशाला, राज्याला आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनेकांना आपण जीवनदान देणार आहोत. टोल फ्री क्रमांक आहे, या विषयावर तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर 104 हा टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर आपण संपर्क साधा. आपल्याला अनेक यातनं जी काही माहिती तुमच्या मनामध्ये विचारायची राहून गेलेली असेल ती माहिती आपल्याला मिळेल. खरोखर मंडळी, एखाद्या वृद्धांच्या डोक्यावरचं तरुण छत्र जात असेल किंवा एखाद्या लहान बाळाची आई मृत्युमुखी पडत असेल किंवा एखाद्या घरामधलं जे वडीलधारी माणूस आहे ते जात असेल, तर आपण जेव्हा असं विचार करतो की रक्तदानाने आपण एक जीवन वाचवतोय, तर आपण एक जीवन नाही तर त्या जीवनाला लागून जोडून असणारं जे अख्खं कुटुंब आहे त्याला आपण खूप मोठा आधार देणार आहोत. अशा दृष्टिकोनातून आपण रक्तदानाकडे बघूयात आणि जास्तीत जास्त रक्तदानासाठी सरसावूयात, समोर येऊयात. हाच या कार्यक्रमाचा, आजच्या कार्यक्रमाचा आमचा उद्देश होता. कसा वाटला कार्यक्रम अवश्य प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी लागणारा पत्ता असा आहे. फेसबुक आहे www.facebook.com/sakhisayadri.dd. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. यूट्यूबवर आपला हा कार्यक्रम आपण पुन्हा बघू शकता. तो पत्ता आहे www.youtube.com/sakhisayadri. आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा, आम्ही वाट पाहत आहोत. आज आपण दोघंही आलात आणि खरोखर खूप महत्त्वाच्या विषयावर चांगली सखोल माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मंडळी. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह.